आज अखेर दादांचा गुप्त कट रचणारा सापडला. कोणामुळे दादांना उशीर झाला होता? कोणी दादांना विमानाने पाठवलं आणि संपूर्ण घातपात केला? सगळा डाव रचला आणि दादाला संपवलं, याची सगळ्यात मोठी माहिती आपल्या हाती लागली असून फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. अजिबात अर्धवट व्हिडिओ सोडू नका, कारण की आज तुमच्यासमोर मी सत्य मांडणार असून दादांचा घातपात करणारा कोणी बाहेरचा नसून त्यांच्याच पक्षातला मोठा येत आहेत. दादांनी त्यांच्यावर जबाबदारी टाकली होती, विश्वास ठेवला होता आणि या नेत्यांनी दादांचा केला विश्वासघात. या नेत्यांनी दादाविरुद्ध कसं षडयंत्र रचलं याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहेत, त्यामुळे शेवटपर्यंत पूर्ण व्हिडिओ बघा. दादांच्या पक्षातील महत्त्वाचे नेते संपूर्ण महाराष्ट्र आता यांच्याकडे बोट करीत आहे. कालच रोहित पवार यांनी संशय निर्माण केला. नेमकं दादाला शेवटचा फोन कोणाचा आलता, त्यानुसार दादांनी अचानक प्लॅन बदलला. अचानक विमानाने जायचं ठरवलं आणि दादांसोबत घातपात झाला. पिंकी माळी जी वैमानिक होती, तिच्याही वडिलांनी काही प्रश्न उपस्थित केले की ऐनवेळी विमानही बदलण्यात आलं. जे ठरलेले पायलट होते त्यांनाही बदलण्यात आलं. कारण सांगण्यात आलं की सकाळी इथे लोक ट्रॅफिकमध्ये सापडले होते. आता सकाळी 6 वाजता कुठेही ट्रॅफिक नसते, त्यामुळे हे कारणही काही घातपातासाठीच तयार करण्यात आलं, याचाही आता उलगाडा झाला पाहिजे. संपूर्ण राज्यामध्ये आपले दादा जिवंत, आपले दादा लवकर येणार या संदर्भात चर्चा रंगल्या होत्या. परंतु अलीकडच्या काळामध्ये रोहित पवारांनी पत्रकार परिषद घेऊन आपले दादा आपल्यात नाही, त्यामुळे सत्य संपूर्ण महाराष्ट्राने आता स्वीकारलेलं आहे. अलीकडच्या काळामध्ये दादा एकटे पडले होते. काहीतरी मनात दादांच्या धाक होता. कुठेतरी दादा स्वतःला खात होते असेही म्हणलं जात आहे. कारण की दादांचं रोहित पवारांसोबत काही कोड्यात बोलणं, जसं रोहित तुझा मित्र कोणीतरी विमान घेतोय का हेलिकॉप्टर घेतोय, मग तू तेच वापर, अलीकडच्या काळामध्ये बऱ्याच काही कानावर आलंय. हे रोहित पवाराला सावध करण्यासाठी दादांचं बोलणं. अलीकडच्या काळामध्ये दादा प्लॅस्टिक बाटलीवरून काचेची बाटली वापरत असतात. संशय होता की कोणी इंजेक्शनद्वारे विष वगैरे पाण्यात मिसळून दादांचा घात करू शकतो. त्यामुळे दादांनी काही दिवसांपूर्वीच काचेची बाटली स्वतः वापरत असत. त्यामुळे नेमकं चाललेलं काय होतं याचा उलगडा झाला असून मी तुम्हाला पुढे व्हिडिओत सांगणार आहेत. फक्त पूर्ण शेवटपर्यंत व्हिडिओ बघत रहा. संपूर्ण महाराष्ट्राची इच्छा आहे की जो कोणी घातपात केलाय दादांचा, जो कोणी सहभागी आहे, त्याचा लवकर शोध लागावा. चौकशी यंत्रणा ही आंतरराष्ट्रीय बसवावी, ज्यामुळे पारदर्शकपणे संपूर्ण प्रकरणाचा तपास होईल आणि योग्य ते आरोपी सापडतील. कारण की दादांच्या घातपातामध्ये मोठ्या तक्षाचे काही नेतेही सहभागी असल्याचा अप्रत्यक्षपणे आरोपी करण्यात आला आहेत. त्यामुळे या संपूर्ण नेत्यांना जर जेलमध्ये टाकायचं असेल तर आंतरराष्ट्रीय तपास यंत्रणेद्वारेच ते साध्य होईल. कारण की भारतीय तपास यंत्रणा मॅनेज केले जाण्याची सुद्धा शक्यता वर्तवली जात असून दादांचा घातपात दाबण्याचाही प्रयत्न होऊ शकतो. त्यामुळे तुम्हाला काय वाटतं हे लगेच कमेंट करून सांगा आणि आपल्या दादांसाठी एक व्हिडिओला लाईक लगेच झालाच पाहिजे. नरेश अरोराच्या लोकांना दादांनी झापलं. नरेश अरोरा यांच्या कंत्राटासाठी सुनील तटकरे आग्रही. सत्तावीस तारखेच्या भेटीत अजित पवार आणि तटकरेंचं काय ठरलं? हे 3 प्रश्न विचारण्याचं कारण म्हणजे अजित पवारांच्या अपघातानंतर आरोप प्रत्यारोपांचं जे वादळ उठलंय, त्यात रोहित पवारांनी प्रफुल्ल पटेल यांच्याशिवाय आणखी 2 नावं घेतली आहेत. एक म्हणजे सुनील तटकरे आणि दुसरं म्हणजे नरेश अरोरा. नरेश अरोरा हे दादांचे राजकीय सल्लागार. मात्र नरेश अरोरा यांना सर्व्हे पुरतं ठेवावं असं दादांचं म्हणणं होतं. त्यासाठी काही दिवसांपूर्वी अजित पवारांनी अरोरांच्या लोकांना झापलंही होतं असा दावा रोहित पवारांनी केला. आणि अरोरांचं कॉन्ट्रॅक्ट जिवंत ठेवावं यासाठी तटकरे 27 जानेवारीला दादांना भेटले होते असंही रोहित पवारांचं म्हणणं आहे. ते कारण मला सुद्धा त्या सोर्सच्या माध्यमातून हे कळालेलं आहे. आणि काही दिवसांपूर्वी बारामती हॉस्टेल पुण्यामध्ये सुद्धा जेव्हा आम्ही दादांबरोबर 10:30-11 पर्यंत बसलो होतो, तेव्हा सुद्धा नरेश अरोराचे कन्सल्टंटचे लोक तिथं आली होती आणि दादा त्यांना सुद्धा दादांच्या स्टाईलमध्ये झापतच होते. आणि 27 तारखेला सुद्धा नरेश अरोराच्या वतीने नरेश अरोराला कॉन्ट्रॅक्ट तसाच ठेवला गेला पाहिजे. नरेश अरोराचा शेकडो कोटीचा कॉन्ट्रॅक्ट जिवंत ठेवून
त्या नरेश अरोराला तिथं पैसे दिलेच गेले पाहिजे अशी भूमिका काही ठराविक नेत्यांची 27 तारखेच्या बैठकीमध्ये होती, पण त्याच्या विरोधातली भूमिका ही अजितदादांची होती. 27 जानेवारीला तटकरे दादांना भेटले हे स्वतः तटकरेही सांगतात. नाही, त्यांनी माझं नाव घेतलं असं कुठे सांगा, म्हणजे मग मला उत्तर देता येईल. माझी नियोजित वेळ 5 वाजता होती. मी 5 वाजून 10 मिनिटांनी दादांच्याकडे होतो. माझी 6:45-7 वाजेपर्यंत भेट संपली. ती भेट 3 दिवस आधी ठरलेली होती, कारण 2 दिवस अगोदर दादा पुण्याच्या दौऱ्यावरती होते, मी रायगडच्या दौऱ्यावरती होतो. नरेश अरोरा, सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांचं कनेक्शन काय? तर नरेश अरोरा हे दादांचे राजकीय सल्लागार. सुनेत्रा पवारांनी 4 दिवसांची उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली, त्यामागे नरेश अरोरा असल्याची चर्चा त्यावेळी रंगली होती. नरेश अरोरा आणि अजित पवार यांचा संबंध कसा आला? तर नरेश अरोरा हे दिल्ली सर्कलमधले. दिल्लीत उठबस असलेल्या प्रफुल्ल पटेलांची आणि नरेश अरोरांची ओळख होती. नंतर प्रफुल्ल पटेल यांनी पार्थ पवारांशी अरोरा यांची ओळख करून दिली. पार्थ पवारांच्या माध्यमातून नरेश अरोरा अजित पवारांच्या संपर्कात आले आणि गेल्या काही वर्षांत अजित पवार कुटुंबाचे निकटवर्तीय झाले असं सांगितलं जातं. अजित पवारांचं गुलाबी जॅकेट आणि ब्रँड दादा ही नरेश अरोरांची आयडिया होती. अजित पवारांचे राजकीय सल्लागार म्हणून नरेश अरोरा यांचं जवळपास 200 कोटींचं कॉन्ट्रॅक्ट होतं असं सांगितलं जातं. विशेष म्हणजे नरेश अरोरा यांना ओळखत नाही असं काही दिवसांपूर्वी शरद पवारांनी म्हटलं होतं. सुनील तटकरे हे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष, तर प्रफुल्ल पटेल हे राष्ट्रवादीतले दिल्ली सर्कलमधले वजन असलेले नेते. तर नरेश अरोरा हे थोड्या दिवसांतच दादांचे निकटवर्तीय झाले होते. पटेल आणि तटकरे या दोघांचाही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाला विरोध होता. आता दादांच्या अपघातानंतर या 2 नेत्यांची नावं रोहित पवारांनी विविध आरोप करून चर्चेत आणली आहेत. याला पटेल, तटकरे आणि अरोरा काय उत्तर देतात याकडे लक्ष असेल. सर, त्या दिवशी जो डिले झाला तुमचा आरोप आहे का प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरेवरती नाव घेऊन? कारण की ते सांगतात की आमचं नावच आलं नाहीये. जर त्यांचं इन्व्हॉल्वमेंट आहे आणि त्यांच्यामुळे डिले झालाय, मी आरोप कोणावरच केलेला नाही. कारण माझं असं मत आहे की आरोप करण्यासाठी प्रॉपर इन्व्हेस्टिगेशन होणं महत्त्वाचं आहे. इन्व्हेस्टिगेशन हे प्रॉपरली त्या ठिकाणी होत नाही आहे असं माझं तिथं म्हणणं आहे. पूर्व विदर्भातला जो नेता आहे, आता मी कुठं, प्रमोद हिंदूरावनी स्वतः सांगितलेलं आहे की ते प्रफुल्ल पटेल होते. त्यामुळे माझं त्यांचं नाव मी घेण्याचं आता वेळ राहिलाच नाही, कारण त्यांचीच लोक त्यांचं नाव त्या ठिकाणी तिथं घ्यायला लागले. आणि मी कुठेही बोलत नाही की हे ह्यांनी केलंय, ते त्यांनी केलंय, असं झालंय, तसं झालंय. माझं एवढंच म्हणणं आहे हे कसं झालंय याच्यासाठी प्रॉपर इन्व्हेस्टिगेशन होणं महत्त्वाचं आहे. आणि त्यासाठी तो दिवस, तो क्षण न बघता गेले काही दिवस, काही महिने पार त्या मेन पायलटपासून त्या कंपनीपर्यंत, DGCA पासून फार जवळच्या काही लोकांपर्यंत ह्या सगळ्या गोष्टींची थोडीशी इन्व्हेस्टिगेशन प्रॉपरली झाली पाहिजे, डिटेलमध्ये झाली पाहिजे. आणि प्रेस कॉन्फरन्स घेण्याचं कारण एवढंच आहे की उद्या जाऊन आम्हाला हे पण बघायचं आहे की इन्व्हेस्टिगेशन कुठल्या दिशेला जात आहे. कारण इन्व्हेस्टिगेशनमध्ये उद्या जाऊन अरे ब्लॅक बॉक्समध्ये काहीच आम्हाला मिळालं नाही, तो बिघडला होता, तर व्हॉइस रेकॉर्डिंग बंद पडलं होतं, हे झालं होतं, ते झालं, असे फालतू कारणं आम्ही तर आणि लोकसुद्धा त्या ठिकाणी महाराष्ट्राची ऐकणार नाहीत.